मार्केटिंग थॉट्स. मग ह्याच्या रिलेटेडच आपल्याला काय करायच्यात, ब्लॉग लिहायच्यात. पण आता आता लोकांचा काय संबंध आहे, की मी आता हा ब्लॉग लिहिलाय, मला जर तो गुगलवरती पाहायचा आहे, तर मला काय करावं लागेल, जसं आहे तसंच कॉपी करावं लागेल पेज. अनलेस अँड अंटिल कधीपर्यंत मला तो दिसणार नाही, जोपर्यंत गुगलचा स्क्रॉलर याला स्क्रॉल करत नाही. मी आता एंटर केला तर मला तोच ब्लॉग ओपन होईल. झाला का? मी जर टाकलं इथं, माझ्या ब्लॉगचं नाव काय आहे, डिजिटल NMD फिक्स पुणे blog.com. मी जर NMD मार्केटिंग थॉट्स असं जर टाकलं तर माझं ब्लॉग रँकिंग होणार नाही आत्ता सध्या. का नाही होणार? त्याचं पहिलं रिझन म्हणजे काय, आपले अल्गोरिदम. पहिले तर गुगलच्या स्क्रॉलरने स्क्रॉल केलं पाहिजे. गुगलचे स्क्रॉल केले का नाही हे कसं चेक करायचं आहे आपल्याला, पुढे सर्च कन्सोल वगैरेमध्ये हा माझा ब्लॉग दिसतोय. तुम्हाला आता लेआउटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता. मी जर हा ब्लॉग लिहिलेला आहे, मला ह्याला काय करायचंय, कधी लिहिलेलं आहे, 10 ऑक्टोबरला 2024 साली. एडिट करायचं आहे, इथून मी नवीन ब्लॉग लिहू शकतो किंवा इथून मी एडिट करू शकतो. मला थीम द्यायची, लेबलिंग द्यायचंय, तर इथंच ऑप्शन आहे. लेआउट बद्दल तुम्हाला पाहिजे नव्हतं. लेआउटमध्ये काय प्रॉब्लेम येतो, थीमसाठी का हेडरचा? हा ठीक आहे. लेआउटमध्ये गेल्यानंतर मला इथं एक टायटल टाकायचं आहे. मग मी काय टायटल टाकू, बोला. कुठं असतं टायटल? हेडर सेक्शन मध्ये असतं. हेडर सेक्शन मध्ये गेल्यानंतर एडिट केलं आणि एडिट केल्यानंतर NMD मार्केटिंग थॉट्स, NMD. आता ह्याच्यामध्ये प्रॉपर जो कीवर्ड सर्च केलाय, ह्याच्यामध्ये टायटल टाकलंय का मी? नाही टाकलं. हे फक्त ब्लॉगचं नाव आहे. मला टायटलचं नाव काय टाकावं लागेल, काय होतं आपल्या ब्लॉगचं नाव, टिप्स फॉर डिजिटल मार्केटिंग, बरोबर ना? तर मग त्याच्या आधी इथं मग ब्लॉगमध्ये टाकावं लागेल टिप्स फॉर डिजिटल मार्केटिंग. झालं. इथे एक तर फुल स्टॉप द्या किंवा व्हर्टिकल स्लॅश द्या, काय प्रॉब्लेम नाही. NMD मार्केटिंग थॉट्स हे ब्लॉगचं नाव आहे म्हणून तेवढं दिलं. एवढं किती मध्ये बसलं पाहिजे, किती कॅरेक्टर मध्ये, 30 to 50 कॅरेक्टर मध्ये किंवा 250 to 440 कॅरेक्टर पर्यंत आपलं पिक्सेल मध्ये आलं पाहिजे. आता ब्लॉगचे डिस्क्रिप्शन द्यायचे. मग आपल्या बिझनेसचं नाव काय आहे, NMD मार्केटिंग थॉट्स, बरोबर आहे. हे NMD पुढलं काढून टाकावं लागेल. आता टाकलंय आपण टायटल. इज टॉप तुम्हाला जे लिहायचंय ते ह्याच्यामध्ये आलं पाहिजे. नंतर इमेज इमेजचं URL करायचं आहे का कस्टमाइज, तुम्ही करू शकता. इमेज ऍड करायची असेल तर आता स्ट्रिंग ऑफ फीड म्हणजे हे जे पिक्सल, इमेजची पिक्सल जर कमी करायची असेल तर करू शकतो. मी काय केलं, आता हे सेव्ह केलंय, माझा ब्लॉग काय केला, सेव्ह केलाय. नंतर इथं क्रॉस कॉलम जर ऍड करायचा असेल, म्हणजे सेटिंग असते कधी कधी ब्लॉग असा व्हर्टिकल वगैरे असतो ना, ते जर करायचं असेल, पेजेस एडिट करायचे असेल, तर दिस ब्लॉग करायचा असेल, ब्लॉगचं इथं टायटल दिसतंय, ते टायटल काय टाकणार आपण आता, तेच कॉपी करायचं, टिप्स फॉर डिजिटल मार्केटिंग, सेव्ह. 30 कॅरेक्टर to 50 कॅरेक्टर असलं पाहिजे. मग जर इथून एडिट करायचे असेल टायटल, परत एकदा शो पोस्ट टायटल शो करायची गरज आहे का,
हे कोणासाठी आहे? इमेज शो करायची गरज आहे का? हे कोणासाठी आहे? आपल्या कोणासाठी आहे? स्क्रॉलरसाठी. हे बॅकएंडचं जे काम करतो त्याला बोलायचं ऑन पेज एसईओ. काय बोलायचं याला? ऑन पेज एसईओ. झालं. सेव. कशासाठी आपली पोस्ट सर्च झाली पाहिजे त्याचा आन्सर द्यायचा आहे आपल्याला. हे एसईओ असता. हा, जाऊ द्या, तुम्हाला प्रोसिजर समजली ना? परत टायटल, ऑल टाइम, लास्ट इयर, हे व्ह्यूज दाखवायचे आहेत का, रिमूव्ह करायचे, ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. स्लायडर, गॅडगेट, कॉट, ॲट्रिब्युशन, हे एवढे इम्पॉर्टंट नाही. खाली किती लोकांनी पाहिला ब्लॉग इथं स्टॅट्समध्ये दिसतं. ऑल टाइम किती? 44 लोकांनी. आज किती व्ह्यू आल्यात, दिस मंथ किती आहे, तर टोटल किती लोकांनी व्ह्यू केलाय असं दिसतं ब्लॉग. हे थीम्समध्ये खाली गेल्यानंतर मला दिसतं. पेजेसमध्ये गेलं तर पेजेस पण दिसतील. न्यू जर ब्लॉग क्रिएट करायचं असेल तर इथं जायचं आणि इथं काय करावं लागेल, सगळ्यात खाली यायचं आणि न्यू ब्लॉगमध्ये जायचं. NMD ब्युटी पार्लर, NMD फिल्म प्रोडक्शन, नवनाथ दरेकर बद्दल पण हा ब्लॉग लिहिलेला आहे. नवनाथ दरेकर बद्दल ब्लॉग लिहिलाय तो दिसत का नाही पोस्टमध्ये? त्याच्यामध्ये हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल डिजिटल मार्केटर, फाउंडर ऑफ NMD प्रायव्हेट लिमिटेड आणि काय असे वेगवेगळे ब्लॉग लिहिले. आता मला इथे सांगायचं होतं की अबाउट NMD प्रायव्हेट लिमिटेड जर लिहिलं तरी पण हा ब्लॉग काय होईल, रँक होईल. का? कारण ह्याचं टायटल वगैरे तसं दिलेलं आहे. नवनाथ दरेकर जरी सर्च केलं तरी हा ब्लॉग रँकिंग होईल. नंतर ही इमेज टाकली. सपोज नवनाथ दरेकर बद्दल जर चेक करायचंय तर लोक काय करतील, इथं क्लिक करतील दरेकर आहे म्हणून. असे क्लिकेबल हिरव्या कलरचे लिंक दिसतात का तुम्हाला कधी? खाली घ्या परत. NMD नवनाथ दरेकर मध्ये होतं. आता ब्लॉग इथं केल्यानंतर इथं अबाउट फाउंडर होतं. मी एडिट करतो, त्याच्यावर क्लिक करतो. खाली इथे क्लिकेबल लिंक दिसते दरेकर, ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता गुगलचं स्क्रॉलर सगळं चेक करतो. म्हणजे इथं द डिजिटल NMD ग्रुप इज टाइटली अँड बिझनेस कॉन्ग्रेट NMD फाउंडेड बाय मिस्टर नवनाथ दरेकर. मग हे नवनाथ दरेकर कोण आहे ते चेक करतो तो गुगल. मग इथं एक बॅक लिंक पाहिजे. म्हणजे इथं कसं मिस्टर नवनाथ दरेकर इज NMD स्टेप हे केलेले, इथं काय करायचं, क्लिक करायचं. मग इथं क्लिक केल्यानंतर एक लिंक दाखवली की कोण आहे, माझी बद्दलची डिटेल दुसऱ्या प्लॅटफॉर्मची एक लिंक दिली जाते. किंवा जर तुमचं न्यूजपेपरला आलेलं असेल, काय आलेलं असेल तर इथून तुम्हाला दिसेल. त्या वर्डला म्हणजे गुगल काय करतंय माहिती का? काय करतो गुगल? चेक करतं इन्फॉर्मेशन. मग मी तुम्ही जिथं टाकलंय डिजिटल मार्केटिंग इज द मोस्ट पॉप्युलर करिअर इन इंडिया. मग का पॉप्युलर आहे त्या कीवर्डला काय द्यायचं? एखादं कुठं तुम्ही वाचलं ते पॉप्युलर आहे? एखाद्या आर्टिकलमध्ये किंवा कोणतरी स्टेट केलेले, मग ती लिंक कॉपी करायची आणि इथं हायपर लिंक द्यायची. आता इथं लिहिलं NMD प्रायव्हेट लिमिटेड वन ऑफ द लिडिंग बिझनेस कन्सल्टिंग कंपनी. मग इथं हे NMD प्रायव्हेट लिमिटेड त्याला बॅक लिंक द्यायची. कशी द्यायची? गुगलला सपोर्ट म्हणजे इथं स्क्रॉलर आल्यानंतर त्या लिंकवरती आतमध्ये पण जातो आणि तिथलं पण चेक करतो. मग त्याला एकदा रेफरन्स भेटला ना, हा हे जे बोलतात ते खरंच आहे. मग आता NMD प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाईट इथं लिहिलं NMD प्रायव्हेट लिमिटेड, तर NMDची जी वेबसाईट आहे त्याची काय करायची, आपल्याला लिंक द्यायची. मग लिंक कोणती द्यायची? NMD प्रायव्हेट लिमिटेडची. दिसते?
मग त्याच्यावरती गुगलचं स्क्रॉलर पण जाईल आणि जर एखादा युजर आला आणि तर युजर पण ह्या वेबसाईटवरती आला तर मग तो सपोज करेल की ह्यांची वेबसाईट पण आहे आणि एवढी डिटेल पण आहे म्हणजे खरंच बिझनेस आहे. नाहीतर काही लोक काय पण लिहितात काहीच गोष्टी नसताना सुद्धा. आपल्याला काय करायचं होतं इथं जाऊन हायपर लिंक द्यायची, इथं लिंकवरती जायचं आणि लिंकवरती जाऊन क्लिक करायचं. ह्याला जे बोलतात ह्याला काय बोलतात, अँकर टेक्स्ट. काय बोलतात ह्याला? आता हे अँकर टेक्स्ट म्हणजे काय, आधी कलर कोणता होता, ब्लॅक, आता कोणता झालाय, ब्ल्यू. अँकर टेक्स्ट म्हणजे काय, तोच एक हायपरलिंक असते आणि हायपरलिंक म्हणजे काय, इट इज अ क्लिकेबल लिंक, इट्स इंडिकेट्स इन ब्ल्यू कलर. काय, इट्स इंडिकेट्स इन ब्ल्यू कलर. मग आता तुम्ही सांगा, ही जी इमेज आहे गुगलचा स्क्रावलर आला तर हे गुगलच्या स्क्रावलरला HTMLचा स्क्रावलर आला तर ही इमेज कशाची हे समजेल का? कसं? हा पण HTMLचा स्क्रॉलर आल्यानंतर त्याला इमेज वाचता येत नाही ना, त्याला फक्त काय समजतं, टेक्स्टच समजतं HTMLच्या स्क्रॉलरला. पिक्सेलचा आला तर त्याला समजेल ही इमेज कशाची, कारची. पण HTMLचा आला तर मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, अल्टॅग द्यावा लागतो. अल्टॅग कुठे देऊन देतो, सेटिंग मध्ये जायचं आणि इथं नाव द्यायचं. मग मी कसे टाकायचं, डिजिटल मार्केटिंग. आता ती इमेज नाही डिजिटल मार्केटिंगची, पण डिजिटल मार्केटिंग हा ब्लॉग कशाबद्दलचा आहे, अपडेट झाला. आता स्क्रॉलरला समजेल की ही इमेज आहे ती कशाची. आणि ही इमेज जर गुगलची जर घेतलेली असेल, आपण गुगलवरून डाउनलोड केलेली असेल तर गुगल ह्याला कॉपीकेट लागेल. मग आपल्या कोणत्या SEO मध्ये जाईल आपली वेबसाईट, कोणत्या कॅटेगरीमध्ये जाईल, ब्लॅक हॅट. ब्लॅक हॅट मध्ये नाही जाणार, ग्रे हॅट मध्ये जाणार. ओके. किती पर्सेंट आहे तुमची रँकिंग त्याच्यावरती डिपेंड आहे, किती पर्सेंट आहे आपली कॉपी, किती आहे. आपण जर 85% काय वापरलं, व्हाईट हॅट वापरला आणि 15% काय वापरला, ब्लॅक हॅट SEO वापरला, तर मग काय होतं, ते नॉर्मल ग्रे हॅट मध्ये जातं. पण जर 85 पेक्षा जर आपण जास्त काय केलं, 16% मी काय केलं, 16% मी जर ब्लॅक हॅट वापरला तर काय होईल, माझं कशामध्ये आहे, ब्लॅक हॅट मध्ये आहे. ब्लॅक हॅट, व्हाईट हॅट, ग्रे हॅट समजलं. आता मला तुम्ही सांगा, ही जर इमेज जर लई क्वालिटीची असेल तर आपलं लोडिंग, ही जर आपल्याला आता हा ब्लॉग रँकिंग करायचा आहे तर हा ब्लॉग रँकिंग करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, लोडिंग टाइम 3 सेकंद पेक्षा जास्त. ही जर मला वेबसाईट रँकिंग करायची, जर गुगलवरती कोणी सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, काय सर्च केलं, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, बरोबर आहे. मला एखादी वेबसाईट दिसली NMDची किंवा कोणाची पण दिसते ना, सगळ्यांना स्क्रीन दिसते का, ही वेबसाईट दिसली आणि ह्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट लोडिंग किती वेळ, बघा क्लिक केले किती वेळाने लोड होती, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, एवढ्या वेळ कोण वेट करेल का, नेटवर्कचं नाहीच ना, पण नेट आता तर फास्टच आहे. नेट जर कमी असतं तर तुम्हाला काय झालं असतं, आवाजच नसता आला. नेट ओके, पण लोडिंग टाइम जास्त आहे. का लोडिंग टाइम जास्त आहे, आणि तो लोडिंग टाइम आता कमी करायचा आहे आपल्याला. आपण जर बघा इथं जर पकडलं तर एवढा पण जास्त नाही, 15 सेकंदामध्ये ती वेबसाईट ओपन होते. आपल्याला त्याच्यापेक्षा पण कमी करायचं आहे.
काय करायचं, ह्याचा लोडिंग टाइम चेक करायचा. कोणता टूल वापरतो लोडिंग टाइम चेक करण्यासाठी? हा, लोडिंग टाइम चेक करण्यासाठी कोणता? प्राजक्ता, तस्लीम आप बताओ कौन सा टूल यूज करते हैं? पिंग टूल वापरायचा. गुगल वरती जायचं आणि काय टाकायचं? एंटर केलं. आता आपल्याला काय चुकीचं टाकलं आपण. दिसते? टाकलं. कोणत्या कंट्रीमध्ये राहतो आपण? आशिया. आशिया खंड आहे. स्टार्ट. लोडिंग टाइम चेक होईल. आले का? 1.44 सेकंद. म्हणजे लोडिंग टाइम 3 सेकंदापेक्षा जास्त कमी पाहिजे तर तुमची वेबसाईट रँकिंग होते. पण ह्याला अजून पण कमी करणं गरजेचं आहे. बरोबर? हो. जेवढं तुमची स्लिम फिट असेल तेवढं चांगलं आहे ना वेबसाईट. मग तुमचं जर मिली सेकंदमध्ये जर वेबसाईट रँकिंग लोड होते तर अजून बेटर आहे. लोक एवढं वेट नाही करत. पतंग आहे माहिती? कोणती पतंग जास्त आकाशात उडते जी हलकी असेल ते? माहिती ना? पतंग जर जाड असेल तर उडेल का? मग तसंच आहे की वेबसाईट आपल्याला कुठं एक नंबरला रँक करायची, जास्त उंच लावायची ना वेबसाईट. मग आपल्याला काय करावं लागेल, हे जे इमेजेस येतं ह्या इमेजेस प्रॉपर, नंतर हे व्हिडिओ आपण जर ह्याच्यामध्ये टाकले वर तर व्हिडिओची साईज खूप मोठी असते, इमेजची साईज KB मध्ये असते. मग हाय क्वालिटीचे जर इमेज टाकले तर काय होईल, एवढे इमेजेस टाकलेत म्हणून काय होतं, लोडिंग जास्त जातं. आता मी ही इमेज सेव्ह करतो. काय केलं, क्लिक केलं. सेव्ह कशी करायची माहिती आहे? सेव्ह ॲज दिसते ह्याच्यामध्ये केलं आणि पॉप्युलर डिजिटल मार्केटिंग तसंच नाव ठेवतो. झालं. आता तुम्ही बघा, तुम्हाला असं विचारलं जातं क्वेश्चन की इमेज ऑप्टिमायझेशन कसं करायचं. तर इमेजला नाव देऊन इमेजची साईज कम्प्रेस करणे म्हणजेच इमेज ऑप्टिमायझेशन. मग ह्या इमेजचं नाव गुगलचं स्क्रॉलर आल्यानंतर विचारेल की हे नाव काय आहे, कोणाची इमेज टाकली. कॉपी तर नसेल इमेज शटर टॉपवरती टाकलेली. मग कुठं जायचं, गुगलवरती जायचं. आता ही जी इमेज आहे ह्याची साईज खूप मोठी म्हणून लोडिंग टाईप जास्त आहे, ते कम्प्रेस करायची. मग त्यासाठी एक 2-3 टूल येतं. टायनी PNG नावाची एक वेबसाईट आहे किंवा इमेज कम्प्रेसर. दिसतंय? ह्याच्यात जर तुम्ही हा पांडा दाखवलाय पांडा सगळ्यात थिन असतो, मग जशी तू पांडासारखी तुमची इमेज थिन होते. हा एक टूल तुम्ही साइन अप करून वापरा किंवा दुसरा काय, इमेज कम्प्रेसर. काय नाव आहे टूलचं? दिसतंय? रिसाईज पण आहे. भरपूर सारे असे ऑनलाईन टूल येतात त्याच्यामधून तुम्ही करू शकता. आणि ज्यावेळेस आपण वेबसाईट डेव्हलपमेंट शिकणार ना, तर असे वेगवेगळे टूल पण येतं आणि प्लगइन्स पण आहेत ज्याने इमेज ऑप्टिमाइज होतं. मी इथून काय करतो, अपलोड साईज करतो. झालं. हे पॉप्युलर डिजिटल मार्केटिंग टाकलं होतं.
इमेज मे बी दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये ओपन झाली. ठीक आहे, एक इमेज आपण वेबसाईटची दुसरी डाउनलोड करू. वैभवची इमेज डाउनलोड करायची, सेव्ह ॲज वैभव. अपलोडमध्ये गेलो, क्रोम फॉर्मॅटमध्ये इथं आली इमेज. किती साईज आहे त्याची? 6% मायनस झाली कॉम्प्रेस केल्यानंतर. आता डाउनलोड करा, नंतर मग वेबसाईटमध्ये टाका. ओरिजिनल साईज किती होती? -2%, 7%नी इमेज आपण क्वालिटी किती राहिली? 100% ठेवायची तर 100% क्वालिटी आपण ठेवू शकतो आणि इमेज कम्प्रेस आपण करू शकतो. 6%नी असे इमेज कॉम्प्रोमाइज करू शकतो. दुसरं काय? आता ते हे इमेज कम्प्रेस करूनच टाकलेले आहेत, म्हणून त्याचं काय होतंय 6%. पण जर जशी आहे तशीच जर इमेज जर टाकली तुम्ही वेबसाईटवरती, जसं की मी ते कसं कारचं फोटो टाकला होता ब्लॉगवरती, डायरेक्ट उचलून टाकला होता, तसं जर असेल तर ते तुम्हाला कम्प्रेस करूनच इमेजेस ॲड करावे लागतात. आता मग ह्याच्यावरती किती इमेजेस आहेत ह्या जे टाकलेले आहेत, ह्या सगळ्या इमेजेस काय आहे कम्प्रेस केलेल्या आहेत. नाही, कारण तो ह्याच्यामध्ये आलेले क्रोम फॉर्मॅटमध्ये ते सेव्ह झाले ना हे, त्याच्यामुळे ते हे होत नाही. हे पण तसंच झालं. समजले का तुम्हाला इमेजेस कशा हे करायच्या? दुसरी एक इमेज मी तुम्हाला आपल्या लॅपटॉपमध्ये कम्प्रेस करून दाखवतो. कशामध्ये इमेजेस आहेत ना, डाउनलोडमध्ये. सपोज ही इमेजेस आहे, -6%च होते. नाही 90%नी पण होते इमेज. झाली 44%. इमेज आता हे जे वरचे हे सगळ्या वेबसाईटचेच आहेत ना इमेजेस, ते ऑलरेडी ऑप्टिमाइज केले. हाता फोटो म्हणजे किती होता? 100 होता. 100 मधलं 44 मायनस झालाय. म्हणजे जर 2 केबीचा असं असेल तर ते डायरेक्ट किती होईल? 1 केबी होईल. म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी. तर असे इमेजेस ह्या डाउनलोड करायच्या आणि त्यानंतर वेबसाईटमध्ये टाकायच्या. म्हणजे काय होईल? वेबसाईट हलकी होईल, लवकर रँकिंग होते. मग तुम्हाला मी आता एक क्वेश्चन काय विचारला होता? काय क्वेश्चन विचारला होता? हॅलो, हा बोला ना. हो, लेक्चरमध्ये होतो. हो. काय सांगितलं मी तुम्हाला? क्वेश्चन विचारला होता मी काय? जर इमेज जर कॉम्प्रोमाइज करायची असेल तर टायनी पीएनजी नावाची वेबसाईट आपण यूज करू शकतो किंवा इमेज कॉम्प्रेसर. आणि तुम्हाला आता एक क्वेश्चन विचारला होता की रँकिंग फॅक्टर ऑफ एसईओ. तर एसईओ मध्ये किती टाइप्स असतात? 3 टाइप्स असतात. ऑन पेज, ऑफ पेज आणि टेक्निकल. ऑन पेज, ऑफ पेज आणि टेक्निकल. मग ऑन पेज एसईओ खूप इम्पॉर्टंट आहे. ऑन पेज एसईओ म्हणजे वी वर्क ऑन ॲक्च्युअल वेबसाईट. बरोबर आहे का? मग आपल्याला रँकिंग फॅक्टर ऑफ ऑन पेज एसईओ जर विचारला, ऑन पेज एसईओ मध्ये काय काय येतं? तर आपल्याला टायटल,
डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन, ऑल टॅग, ह्या 5 गोष्टी येतात. आणि कंटेंट. कंटेंट किती असतात? स्क्रोलिंग आणि इंडेक्सिंग येत नाही, तो फक्त कन्सेप्ट होता. स्क्रॉलिंग आणि इंडेक्सिंग नाही. टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन, अल टॅग आणि कीवर्ड. ते काय येत होतं? कंटेंट येत होता. मग कंटेंटची लेंथ किती असली पाहिजे सांगा? कंटेंटची लेंथ किती असली पाहिजे? 90. कंटेंट किती असलं पाहिजे? 800 वर्ड पेक्षा जास्त पाहिजे, तरच आपली रँकिंग होईल, नाहीतर नाही होणार. मग ऑन पेज एसईओ समजला का तुम्हाला? मग तुम्हाला आता जशी एक वेबसाईट सांगितली आणि त्याचं जर विचारलं की आता ऑन पेज एसईओ केलाय का नाही केलाय, कसं ओळखणार? सिनेक्राफ्ट नावाची आपण एक वेबसाईट ओपन करू. काय केलं? कशासाठी हो रँक? बरोबर. ऑन पेज एसईओ आहे का नाही ते चेक करा. मग सिनेक्राफ्ट.com नावाची वेबसाईट ओपन केली, तर ह्या वेबसाईट ऑन पेज एसईओ केलंय का नाही कसं ओळखायचं? खूप स्लो ओपन होते, म्हणजे ह्याचा लोडिंग टाइम खूप जास्त आहे. मला तुम्ही सांगा, आता हे जे कोर्सेचं पेज आहे, आपण काय करू? मॉडेलिंगचं पेज घेऊ किंवा ऍक्टिंगचं पेज घेऊ. मॉडेलिंगचं पेज घेतलं त्यांचं, तर हे पेज होईल का? बघा किती पहिले तर मग ते आपल्याला चेक करावं लागेल. आता ह्याचं थीम चांगली आहे, युजर फ्रेंडली URL आहे का? मॉडेलिंग इव्हेंट आहे. कोर्सेसला रँकिंग करायचं तर इव्हेंटलाच होईल ते, ह्याला नाही होणार. नंतर कंटेंट किती आहे वेबसाईटचा? मोर दॅन 800 वर्ड बसेल का? नाही बसणार. बसेल का 800 वर्ड? नाही बसणार. आता ह्याचं ऑन पेज एसईओ केलाय का नाही केलाय कसं चेक करायचं? ह्याचं टायटल काय लिहिलेलं आहे ते सांगतो. तू सांग टायटल काय लिहिलेलं आहे. कोणाला तरी ऑनलाईन व्हायला विचारू. कारण तुम्ही सांगा ह्याचं टायटल काय लिहिलंय ह्या वेबसाईटचं? सांग ना. चुकीचं आहे. काय? तुम्हाला काय सांगितलं बाई? मी काय सांगितलं? तो ऑन पेज एसईओ केलंय का नाही हे वरून दिसतं का? मी जेवलोय का नाही आता ते तुम्हाला कसं समजेल? हा? बोलल्यावर कसं काय समजतं? आता तू जेवलाय का नाही तू बोलल्यावर समजतं का? सांगितल्यावर नाही समजत. तुम्ही कंट्रोल यू करून जर चेक केलं तर तुम्हाला इथं टायटल डिस्क्रिप्शन टाकलेलं आहे का नाही ते समजेल. मग तुम्हाला इथं टायटल दिसतंय का? काय हेडर मध्ये असतं टायटल? दिसतंय का टायटल? इथं टायटल आहे. मग टायटल दिलंच नाही. डिस्क्रिप्शन दिलंय का? नाही दिलं. मेटा डिस्क्रिप्शन दिलंय का? नाही दिलं. मग तुमचं वेब पेज कसं काय रँकिंग होईल का? ऑन पेज एसईओ केलाच नाही. सगळ्यात समजलं तुम्हाला? असं चेक करायचं. दुसरं काय करणार तुम्ही? त्याचं पेज ओपन करायचं. आता आपल्याला काय टूल शिकायचे आहेत. मग हे जर कंट्रोल सी करायचं. आता आपल्याला एक एसईओ केलं का नाही कोणता टूल यूज करणार आपण? ओ रँक वरती काय यूज केलं जातं? ऑन पेज एसईओ केलाय का नाही ते समजतं. एसईओ ऑप्टिमर नावाचा टूल आहे सगळा. तुम्हाला काय काय चेक करायचं इथं बघा.
ग्रामर चेक करायचंय, कीवर्ड जनरेट चेक करायचं, सगळ्या गोष्टी तुम्ही इथून करू शकता. नंतर कोणता आहे एसईओ ॲबिलिटी. दिसतंय एसईओ चेकर, एसईओ ॲबिलिटी आठवले. ह्याच्यावरती काय करायचं, क्लिक करायचं. दिसती वेबसाईटची URL टाकायचं, ऍक्सेप्ट कुकीज, कंट्रोल-C केलं आणि त्यांची वेबसाईट टाकलं आणि अनालाइज द वेबसाईट करायचं. हा, रँक फक्त ऑफ पेज एसईओ साठी. बघा आता ह्याच्यात काय टाकलंय, वेबसाईटचं cinecraft.com एसईओ चेकर. मेटा इन्फॉर्मेशन किती टाकली, 70%. पेज क्वालिटी किती आहे, 48%. पेज स्ट्रक्चर 80%. लिंक स्ट्रक्चर 66%. त्यांनी काय काय टाकलं नाही, पेज टायटल टाकलं नाही, 301 रिडायरेक्शन केले नाही, इम्प्रूव्ह द पेज रिस्पॉन्स टाइम, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं खूप रिस्पॉन्स टाइम पण आपल्याला सांगताय. डुप्लिकेट पण ऍड केले त्याच्यामध्ये, इथं ते टायटल नाही, डिस्क्रिप्शन नाही. नंतर ह्याचं काय स्क्रॉलिंग केलेली. स्क्रॉलिंग म्हणजे काय, गुगलचं स्क्रॉलर आलेलं आहे तिथं, त्याला स्क्रॉल केलेलं आहे. आणि नंतर काय कॅनोनिकल टॅग पण नाही टाकला, ह्या गोष्टी नाही टाकल्या, त्याच्यामुळे काय होत नाही. आता हे कंटेंट पण त्यांचा काय मी नव्हतो, 800 वर्ड नाही लिहिलेलं आहे का इथं खाली, कुठं लिहिलं असेल कुठं तरी, कंटेंट इज नॉट मोर दॅन 800 वर्ड. कंटेंट, हा इथे लिहिलेलं आहे कंटेंट 250 वर्ड आहे. मी ते किती सांगितलं आता, 800. ह्या गोष्टी असे चेक करता आल्या तुम्हाला. आता NMDच्या वेबसाईटचं अनालिसिस करून आणायचं आहे, त्याच्यामध्ये काय चुकलं काय नाही. प्रत्येकाने एक एक पेज घ्या, एकाने डेटा सायन्स घ्या, एकाने डेटा अनालिसिस घ्या. ठीक आहे, आजचं आपण लेक्चर थांबवू. कोणाला काय डाऊट्स असेल तर विचारू शकतात. ऑन पेज एसईओ झालाय का नाही ते चेक करण्यासाठी काय कोणता यूज करा, उबर सजेस्ट. उबर सजेस्ट कशासाठी यूज केला जातो, कीवर्ड प्लॅनर, कीवर्ड रिसर्च करण्यासाठी. आणि उबर सजेस्ट कशासाठी, रँक करायचा. आणि अजून आता एसईओ ॲबिलिटी कशासाठी, पूर्ण ह्याच्यासाठी. ठीक आहे.